त्या क्षणी जियान शांतपणे सगळं पाहत होता. त्याच्या नजरा सतत माधवीच्या हातावर होत्या, जिथे बंदूक वाणीच्या डोक्यावर टेकलेली होती. तो हळूच आपली पिस्तूल उचलतो. कोणीच लक्ष देत नव्हतं. रुद्र खाली बसलेला होता, पण त्याच्या डोळ्यात एक हलकीशी चमक आली. जणू त्याला काहीतरी कळालं होतं. माधवी वाणीला अजून घट्ट पकडते. आता बघ, मी तुझ्या समोर. तेवढ्या धाडकन गोळीचा आवाज घुमतो. माधवी किंचाळते, आह. तिच्या हातावर गोळी लागलेली होती. बंदूक खाली पडते. क्षणातच रुद्र विजेच्या वेगाने उठतो. तो वाणीला तिच्या हातातून खेचून घेतो. जियान ओरडतो, अटॅक. सगळे सोल्जर्स पुन्हा गन उचलतात. क्षणातच सगळं कंट्रोलमध्ये येतं. वाणी रडत रुद्रला मिठी मारते. रुद्र तिला घट्ट पकडतो. मी आहे. माधवी जमिनीवर बसलेली होती. तिच्या हातातून रक्त वाहत होतं. ती आत्मविश्वासाने जियानकडे बघत होती. जियान शांतपणे म्हणतो, गेम ओव्हर. रुद्र हळूहळू तिच्याकडे चालत येतो. त्याच्या चेहऱ्यावर आता राग नव्हता, फक्त वेदना होती. तो हळू आवाजात म्हणतो, आई, तुम्ही मला हरवू शकला नाहीत. फॅक्टरीमध्ये अजूनही तणाव जाणवत होता. माधवी जमिनीवर बसलेली होती. तिच्या हातातून रक्त वाहत होतं. विराज तिच्या बाजूला उभा होता, पण त्याच्या चेहऱ्यावरचा आत्मविश्वास पूर्णपणे गायब झाला होता. वाणी अजूनही रुद्रच्या मिठीत होती. तिचा श्वास अजूनही जोरात चालू होता. रुद्र हळू आवाजात म्हणतो, आता सगळं संपलं. तेवढ्यात दुरून सायरनचा आवाज ऐकू येतो. सगळे थोडे सावध होतात. जियान हलकंसं स्मित करतो. रुद्र त्याच्याकडे बघतो. तू? जियान मान हलवतो. हो सर, मी आधीच कॉल केला होता. काही सेकंदातच फॅक्टरीच्या बाहेर पोलिसांच्या गाड्या येऊन थांबतात. लाल निळ्या लाईट्स पूर्ण परिसर उजळून टाकतात. दरवाजे उघडतात आणि पोलीस आत धावत येतात. कोणीही हलू नका. एक सिनियर इन्स्पेक्टर पुढे येतो. तो सगळीकडे नजर टाकतो. जखमी माणसं, शस्त्र आणि माधवी. विराज तो गंभीर आवाजात विचारतो, इथे काय चाललं आहे? जियान पुढे येतो. ऑफिसर, किडनॅपिंग केस आहे. हे दोघं मुख्य आरोपी. तो माधवी आणि विराजकडे इशारा करतो. पोलीस लगेच त्यांच्या जवळ जातात. एका कॉन्स्टेबलने माधवीचा हात पकडला. ती झगडण्याचा प्रयत्न करते. मला सोडा. तुम्हाला माहीत आहे मी कोण आहे ते? इन्स्पेक्टर थंड आवाजात म्हणतो. आम्हाला सगळं माहीत आहे मॅडम, आणि आज तुम्हाला कोणीही वाचू शकत नाहीत. विराज रुद्रकडे बघतो. त्याच्या डोळ्यात राग आणि हार दोन्ही होते. तो हळू आवाजात म्हणतो, हा गेम अजून संपलेला नाही. रुद्र त्याच्याकडे सरळ बघतो. त्याचा आवाज शांत पण खूप भारी होता. तुझ्यासाठी संपलाय. पोलीस दोघांच्या हातात हँडकफ लावतात. माधवीच्या डोळ्यात आता राग नव्हता, फक्त पराभव होता. ते शेवटचं एकदा रुद्रकडे बघते, पण यावेळी रुद्रच्या चेहऱ्यावर कोणतीही भावना नव्हती. पोलीस त्यांना घेऊन बाहेर जातात. सायरन्स पुन्हा वाजू लागतो आणि गाड्या हळूहळू दूर जातात. फॅक्टरीमध्ये आता शांतता होती. वाणी हळू आवाजात म्हणते, रुद्र, सगळं खरंच संपलंय का? रुद्र तिच्याकडे बघतो आणि हलकंसं स्मित करतो. हो, आता खरंच संपलं. तो तिचा हात घट्ट पकडतो. जियान बाजूला उभा राहून सगळं बघत होता. रुद्र वाणीला घेऊन थेट हॉस्पिटलमध्ये पोहोचतो. डॉक्टर्स लगेच तिची तपासणी करतात. काही वेळाने डॉक्टर बाहेर येतात. डोंट वरी, आता धोका नाही आहे. थोडा रेस्ट लागेल. रुद्र हळूच डोळे बंद करतो. जणू त्याच्या छातीतलं ओझं थोडं हलकं होतं. तो रूममध्ये जातो. वाणी बेडवर झोपलेली असते. तिच्या हाताला सलाईन लागलेली. रुद्र तिच्या जवळ बसतो आणि तिचा हात हलकासा धरतो. त्याच्या डोळ्यात पाणी येतं. तो हळू आवाजात म्हणतो, माफ कर वाणी, मला तुला माझ्यामुळे इतकं सहन करावं लागलं. वाणी हळूच डोळे उघडते. कमजोर स्मित करत म्हणते, रुद्र, तू असताना मला काहीच होऊ शकत नाही. रुद्र तिच्या कपाळावर हलकंसं चुंबन देतो. काही दिवसांनी वाणी पूर्णपणे बरी होऊन घरी परतते. घरात शांत वातावरण असतं. रुद्रचे डॅड सोफ्यावर बसलेले. त्यांच्या चेहऱ्यावर अजूनही धक्का दिसत असतो. रुद्र त्यांच्या जवळ जाऊन बसतो. डॅड. ते काही बोलत नाहीत, फक्त हळू आवाजात म्हणतात, माधवी आणि हे सगळं मी कधीच विचारही केला नव्हता. रुद्राच्या डोळ्यात वेदना दिसते. मी सुद्धा नाही डॅड. क्षणभर सगळं शांत. तेवढ्यात वाणी पुढे येते. ती हळूच त्यांच्या हातावर हात ठेवते. डॅड, जे झालं ते बदलता येणार नाही, पण आपण एकत्र आहोत, हेच महत्त्वाचं आहे. रुद्रचे डॅड तिच्याकडे बघतात आणि हळूच तिचा हात पकडतात.
तू बरोबर बोलतेस बाळा. रात्री टेरेसवर रुद्र एकटाच उभा असतो. आकाशाकडे बघत त्याच्या डोक्यात सगळं फिरत असतं. भूतकाळ, वेदना, विश्वासघात. तेवढ्यात वाणी त्याच्या मागे येते. रुद्र तो मागे वळतो. वाणी त्याच्या जवळ येते. आता सगळं संपलं. तू स्वतःला इतका त्रास देऊ नकोस, रुद्र हळू आवाजात म्हणतो. जे गमावलं आहे ते विसरणं सोपं नसतं. वाणी त्याचा हात पकडते. पण जे उरलं आहे त्यासाठी जगणं महत्त्वाचं असतं. क्षणभर शांतता पसरते. मग रुद्र हलकं सस्मित करतो. तो वाणीला जवळ ओढतो आणि तिला मिठी मारतो. थँक्यू माझ्यासोबत राहिल्याबद्दल. वाणी डोळे बंद करून म्हणते, नेहमीच. कसा वाटला आजचा भाग कमेंट करून नक्की सांगा आणि प्लीज सबस्क्राईब करा. धन्यवाद.